नाशिकमध्ये सध्या आपल्याला वेगवेगळ्या प्राणी आणि पक्ष्यांची एक वेगळीच दुनिया बघायला मिळते आहे। निमित्त ठरलंय ते सकाळचं पेटोपिया हा इव्हेंट। या ठिकाणी जर आपण बघितलं तर अगदी वेगवेगळ्या प्रजातीच्या सरड्यांपासून तर जगभरात आढळणारी जे वेगवेगळे पक्षी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या ढंगांचे, अशा सगळेच पक्षी एकाच छताखाली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। केवळ प्राणी किंवा पक्षीच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे मासे देखील आपण या पेटोपियाच्या इव्हेंटमध्ये बघू शकतो। आता हा जो सरडा आपण पाहतोय, इग्युना ग्रीन नावाचा हा सरड्याची ही प्रजाती आहे आणि ही देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। त्यामुळे वेगवेगळे पक्षी, प्राणी, त्यांचं अद्भुत असं विश्व एकाच ठिकाणी बघायला मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांची, बालकांची आणि नाशिककरांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या या प्राण्यांना, पक्ष्यांना पाहण्यासाठी होती आहे। आपण पक्षी जर बघितले तर अगदी मोलुकॅन, रेड आयव्हरी, रेनबो, लॉरिकिट असे वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या ढंगांचे सगळे पक्षी देखील आपल्याला या पेटोपियामध्ये बघायला मिळत आहेत। अगदी अनेक प्रजाती ज्या आहेत या पक्ष्यांच्या, त्या अगदी दुर्लभ अशा प्रजाती आहे की ज्या वेगवेगळ्या खंडांमध्ये आपल्याला बघायला आढळतात। म्हणजे समोर जर आपण बघितलं तर साऊथ अमेरिकेमध्ये आढळणारा हा सनकॉर्न पक्षी आहे की जो अमेरिकेमध्ये आढळतो। त्यासोबतच साऊथ अमेरिकेमध्ये आढळणारे पोपट असतील, वेगवेगळ्या प्रजाती असतील पक्ष्यांच्या, त्या देखील आपल्याला या पेटोपियामध्ये बघायला मिळत आहेत। अगदी समोर हा पक्षी जर आपण बघितला तर त्याची चोच बघा किती मोठी आहे। हा पक्षी आहे टोको टाउकॅन। साऊथ आफ्रिकेमध्ये हा आढळतो, अर्जेंटिनामध्ये आढळतो, ब्राझीलमध्ये आढळतो। हा पक्षी देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। त्यासोबतच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ब्लॅक कॅप लॉरी हा पक्षी आढळतो। हा देखील आपल्याला या ठिकाणी पेटोपियामध्ये सध्या बघायला मिळेल आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या प्रजातीचे हे सगळे पक्षी या ठिकाणी एकाच छताखाली नागरिकांना बघायला मिळतात। या प्राण्यांचं विश्व कसं असतं, त्यांच्या वेगवेगळे आवाज ते कशा पद्धतीने काढतात, याची सगळी माहिती जी आहे ती देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। अगदी पोपटाचे देखील इतके प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील की ब्ल्यू गोल्ड मस्काव आहे, गॅला कॉकटू आहे, असे वेगवेगळे पोपट देखील आपल्याला या सगळ्या पेटोपियामध्ये बघायला मिळतील आणि त्यामुळे प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं एक वेगळं असं अद्भुत विश्व सध्या या ठिकाणी नाशिककरांना अनुभवायला मिळत आहे। मांजरी देखील वेगवेगळ्या प्रजातीच्या या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या प्रजातीचे कुत्रे असतील, घोडा आहे, असं प्राण्यांचं एक अद्भुत विश्व सध्या नाशिकमध्ये पेटोपियाच्या निमित्ताने अवतरलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।